मित्रांनो, आपण एक पोटावरच्या गॅसवरचा एक व्हिडिओ बनवला होता आणि अतिशय व्हायरल पण झाला तो. बरेच व्ह्यूज आले त्याला, अगदी लाखाच्या पुढे. त्याच्यावर बरेच प्रश्न विचारण्यात आले, आम्हाला हा त्रास होतोय, तो त्रास होतो, तर त्याच्यावर उपाय सांगा. त्याच्यापैकीच एक विषय मला एकाने दिला की ढेकर जास्त येतात तर त्याला काय करायचं. पहिल्यांदा आपल्याला ढेकर काय येतात ते आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. तर ढेकर म्हणजे काय, तर एक अशी हवा पोटातून आपल्या वरती येत असते. त्याला आयुर्वेदामध्ये उद्गार असं म्हणतात आणि 13 वेगांपैकी हा एक महत्त्वाचा वेग म्हणून आयुर्वेदात सांगितलेला आपल्याला दिसतो. हे ढेकर जास्तीत जास्त येणं हे विकृतीदर्शक आहे. थोड्या प्रमाणात ढेकर तर सगळ्यांना येत असतात. व्यवस्थित अन्न खाल्लं की तृप्तीचा आपण ढेकर देत असतो आणि हा तृप्तीचा ढेकर फार महत्त्वाचा आहे. कारण याच्यामुळे आपली तृप्ती झाली, आपलं पोट भरलं आहे आणि आता आपण जेवायला बस करायला हवं हे आपल्याला कळत असतं. आणि जेव्हा अन्न पुढे जातं तेव्हाही हळूहळू जी खालची हवा आहे ती वरती येऊन ढेकर येत असतो. परंतु हेच ढेकर जर जास्तीत जास्त वेळा येत असतील, सारखे येत असतील, तर ते एक विकृतीचं लक्षण असतं आणि त्याला महत्त्वाचं कारण आयुर्वेदामध्ये उदावर्त म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे जो वायू खाली जायला पाहिजे तो वरती जायला लागतो. अपान आहे, जो संडाचं लघवीचं विसर्जन करत असतो, तो खालच्या दिशेने असतो. तो वरती यायला लागला, पोट साफ होत नसेल, भूक मंदावली असेल, अन्न नीट पचत नसेल, अन्न तिथेच थपकत असेल आणि हा वायू वरती यायला लागला असेल तर ढेकर येण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ढेकर कमी होण्यासाठी. एक तर आपली भूक राखायची चांगली, म्हणजे वेळेवर जेवायचं आणि 2 घास कमी खायचे. मागे मी सांगितलं होतं की पोटाचे 3 भाग करायचे, 1 भाग स्थूल अन्नासाठी, 1 भाग पाण्यासाठी आणि 1 भाग हवेसाठी. म्हणजे आपल्या पोटातलं अन्न व्यवस्थित घुसळलं जातं, त्याचे बारीक बारीक कण होतात आणि त्याच्यानंतर भूक लागल्यावर जेवल्यानंतर ते अन्न माफक असावं झालं आणि ते अन्न व्यवस्थित पचतं. आणि याशिवाय या अन्नाच्या आधी जर थोडासा गूळ आणि हिंग चिमूटभर असं घेतलं तरी आपल्या पोटातला वायू खाली सरायला लागतो. हिंगाला आणि गुळाला शूलहर म्हणजेच वेदना कमी करणारं आणि अनुलोमक असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही 2 औषधं जर जेवणाच्या आधी 15 ते 20 मिनिटं गरम पाण्यावर घेतली तर ढेकरामध्ये खूप छान फायदा होऊ शकतो. या हिंग गुळाच्या बरोबर जर पोटात गॅस होत असेल, पोट साफ होत नसेल, ही लक्षणं असतील तर रात्री झोपायच्या आधी काही विरेचक घेतलं तर त्याचा फार छान परिणाम होतो. त्याच्यामध्ये तुम्ही त्रिफळा घेऊ शकता, एरंड हरितकी मिळते किंवा गंधर्व हरितकी मिळते ती घेऊ शकता. या अशा गोष्टी घेतल्यामुळे पोटातला वायू खाली सरायला लागतो आणि ढेकर कमी व्हायला लागतात.